धन्यवाद दादा, आपण एकदम मोलाचं मार्गदर्शन केलं. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम हेच बोलणार आहेत. म्हणजे मी बोलू का नको? तेव्हा तुम्ही बोलायला लावशाल तर बोलेल बा. बघा मला बोलू देत नाही, ते सूत्रसंचालनच करा म्हटलं. मी बोलायचं का? कुठपर्यंत आवाज जायला पाहिजे? मामांच्या घरापर्यंत का मेरून पर्यंत? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्हा आमाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉक्टर अनुज कृष्णा पाटील दादा, मनसेचे उपशहर अध्यक्ष, जिल्हा संघटक, शहर संघटक, व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माता भगिनी. आता चालू आमच्या दिघे साहेबांनी एक विषय काढला रस्त्याचा. हा रस्ता जातो उमाडामध्ये, उजाड कुसुंब्यामध्ये. दादा तुम्हाला माहिती असेल 3 वर्षापूर्वी कुसुंबा आणि उमाडा हे एकच गाव आहे. हा विषय ग्रामीण भागाचा आहे, पण शहरी भागामधून रस्ता जाणार आहे. या रस्त्याचं मी पूर्ण कागदपत्रे सर्व काढलेलं होतं. हा रस्ता बनून गेलेला आहे आणि याचे पैसे कमीत कमी 50 लाख रुपये यांनी खाऊन घेतलेले आहेत. तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो मला माहिती नाही, पण त्याच्या विरोधामध्ये मी उपोषण केलेलं होतं 1 दिवसाचं. ते उपोषण केल्यानंतर हा इथून तो उजाड कुसुंबा या गावापर्यंत त्यांनी रस्ता करून दिला. तो पण साधारण केलेला, पक्का केलेला नाही. यानंतर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद दाखवली जाईल की हा रस्ता कसा होत नाही. यासाठी आपल्याला एकजूट करावं लागतं मित्रांनो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असे असतात, ज्या कामामध्ये लक्ष दिलं ते कधीही अपूर्ण सोडत नाहीत. विषय राहिला मण्यारखेड्याचा. मण्यारखेड्यामध्ये पाण्याची समस्या होती. आम्ही विविध प्रश्नांवरती आंदोलन केले. आपले जळगावचे पालकमंत्री, पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब हे आपले जळगावचे पाणी पुरवठा मंत्री असल्यापासून सुद्धा त्यांनी जळगावकरांना पाण्याची मूलभूत सुविधा दिली नाही आणि सांगतात मी पाणीवाला बाबा आहे, मी कोणालाही उपाशी ठेवणार नाही. अरे आपण बघताय की तुमचा जो मतदारसंघ आहे धरणगाव तालुक्यातील, या ठिकाणी सुद्धा आपण पाणी दिलेलं नाही. हा विषय याच्यासाठी काढला मी, त्यांचा मतदारसंघ वेगळा, हा मतदारसंघ वेगळा आहे. त्यांचा जळगाव ग्रामीण मतदारसंघ आहे, आपल्याला जळगाव मतदारसंघाविषयी बोलायचं आहे. हा विषय सन्माननीय नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर्वांसाठी टाळ्या द्या. मनसेचे नेते ऍडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जिल्हाध्यक्ष जमीलभाई देशपांडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा टाळ्या वाजून सत्कार करायचा आपल्याला. विजय असो. अण्णा साहेब मी कंटिन्यू चालू देऊ का? ओके, थँक्यू. त्याचं परमिशन घेणे. ताईन ते या ठिकाणी आलेले आहेत. ताईंनी व्यासपीठावरती यायचं आहे. बरं मी कंटिन्यू करतो. मण्यारखेडापर्यंत आलेलो होतो, नाही तर माझ्या गाडी पण चिरून जाईल, कारण की मला आता कमी ओव्हर मध्ये जास्ती रन काढायचे. तर या ठिकाणी आम्ही मोर्चाचं आयोजन केलं. पहिल्या दिवशी सांगितलं आम्ही की तुम्ही आम्हाला पाणी द्या. पाणीवाले बाबांना युगो. मनसेवाल्यांनी कधी आंदोलन काढलं, त्यांच्या आंदोलनाला कधी यश आलं तर मनसे मोठी होऊन जाईल. एक वेळेस जाऊ दिलं, दुसऱ्या वेळेस आम्ही 300 महिला, 200-300 पुरुष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं.
तेव्हा पण त्यांनी आम्हाला पाण्याची सुविधा केली नाही. शेवटी त्यांना एकच पर्याय यांचं तोंड दाबायचं आहे, तर त्यांनी आम्हाला 18 लोकांवरती केसेस टाकल्या आणि आम्हाला मध्ये टाकलं. एक दिवस आम्ही मध्ये राहून आले. तुम्ही कधी परत आंदोलन केलं तर तुम्हाला तडीपारीची व्यवस्था आम्हाला करावं लागेल, हे धमकी देण्याचं काम करतात. परंतु महाराष्ट्र सैनिक सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही घाबरायचं नाही, केसेस कितीही पडू द्या, आपलं सरकार आले की आपण केसेस काढून टाकू. त्यामुळे आम्ही कोणत्याही गोष्टीला न घाबरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक हे प्रत्येक आंदोलनाला जातात आणि आंदोलन कोणतंही असो त्याला परिपक्व पूर्ण करूनच बाहेर येतात. त्यासाठी वाघनगर परिसरातील नागरिकांना पाणी मिळालं, इतर जागेवरती पाणी मिळालं. परंतु महाराष्ट्र सैनिक कुठपर्यंत जाणार आहेत? प्रत्येकाची आशा महाराष्ट्र सैनिकांकडेच लागलेली आहे. तर महाराष्ट्र सैनिकांकडे आपली आशा लागली तर आम्हाला पण आमचा आमदार मिळू द्या. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जळगावला उमेदवारी दिली. हे आपलं भाग्य आहे मित्रांनो. आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर आपलं काय काम आहे? प्रत्येक नातेवाईकाला फोन करायचं, प्रत्येकाला सांगायचंय की आमचे डॉक्टर अनुज कृष्णा पाटील या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत. लवकरच साहेबांची पण सभा होईल, पण त्यासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी कॉर्नर सभा घेऊन आपल्याला जनजागृती करायची आणि नागरिकांपर्यंत आपलं चिन्ह पोहोचवायचंय. आम्ही एवढे भाग्यशाली आहोत की ज्या दिवशी आम्हाला चिन्ह पण मिळालं तर चिन्ह तर आम्ही अधिकृतच आहोत, पण ज्या दिवशी आमचं नाव आलं, जळगावला उमेदवार दिलेले आहेत 29, त्यापैकी आपला नंबर आहे 1 नंबर. आणि थोड्या दिवसापूर्वी पिक्चर पण निघाला होता साहेबांचा 1 नंबर. ज्याला पण जायचंय, जे प्रत्येकाने आपल्या घरात जायचं, प्रत्येकाला सांगायचं, आजूबाजूच्या व्यक्तींना सांगायचं, नातेवाईक असो, मित्रमंडळी असो, बाहेरगावावरती जे गेलेलं जे प्रत्येकाला सांगायचं की प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. तर यासाठी अनुजदादांकडे आमची एकच माफक विनंती राहील की अनुजदादा या ठिकाणी आपले जे जळगावचे नागरिक असतात, जे शिकलेले मुलं आहेत, जे कुशल कामगार आहेत, ते जळगाव सोडून जातात. त्याचं कारण एकच की जळगाव शहरामध्ये फक्त एकच कंपनी आहे. या कंपनीशिवाय रोजगार कोणाला मिळत नाही. MIDC मध्ये कमी रोजगार आहे, रोजगार मिळतो पण 8 आणि 9 हजारावरती आपलं भागत नाही. पेट्रोल तुमचं 105 रुपये झालेलं आहे. शहरामध्ये फिरायचं तर रोजचं 100 रुपयाचं पेट्रोल जाईल. 100 रुपयाचं पेट्रोल गेल्यानंतर 3000 रुपये महिन्याला जातात. आपल्या हातामध्ये काय उरतात? 6000 रुपये. 6000 रुपयामध्ये तुम्ही किराणा करायचा की परिवाराचं शिक्षण करायचं, मुलांना चांगल्या शाळेत पाठवायचं, कोणत्या पद्धतीने आपलं काम होणार आहे? फक्त जळगावचे आमदार खासदार एकच कंपनीला कधी सपोर्ट करत असतील ते अयोग्य आहे. हे त्यांना समजायला पाहिजे. इतर कंपनी का येऊ नाही देत आपल्याकडे? इतर कंपन्या आल्या तर जळगाव मोठं होईल. आता तुमच्या मागे विमान चाललेलं, ते विमानावरती आपल्याला सुद्धा बसायला चान्स मिळेल. 9000 मध्ये काय करणार? 6000 होता, 6000 व 3000चा किराणा जाईल. किराणामध्ये मित्रांनो आपलं घर नाही भागत, तर त्यासाठी आपल्याला कंपनी पण येणे गरजेचे आहे. कंपन्या आल्या तर आपल्याला कामगार मिळणार आहे. काम मिळलं तर आपण काहीतरी आपल्या परिवारासाठी चांगली व्यवस्थापन करणार आहोत. त्यासाठी जनतेनं आपल्याला पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आम्हाला एक वेळेस संधी द्यायची आहे. त्या संधीचं सोनं आम्ही नक्की करणार. तुम्हाला कोणत्याही समस्या असल्या की तुम्ही आमच्याकडे येतात. तुम्हाला पाण्याची समस्या आहे, शाळेची समस्या आहे, तुम्हाला पोलीस स्टेशनची समस्या आहे, दवाखान्याची समस्या आहे, कोणतंही काम असलं की तुम्ही आमच्याकडे येतात. आज माझ्याकडे दादा फायनान्सवाले येऊन गेले की दादा माझं घर खाली करायला लावलेलं त्यांनी. मी त्याच्याशी बोललो. ती DIDCची बाजू नोटीस आलेली, तू घराला हात तर लावून दाखव. हा माझा मतदार आहे, माझा महाराष्ट्र सैनिक आहे, याच्या घराला हात नाही लावायचं. त्याचे 3च हप्ते आपल्याला तोपर्यंत त्याला दादागिरीचं काम करतात, त्याला घर खाली करायला लावतात. ते घर खाली का करतात याचं कारण तुम्हाला माहिती नाही. त्यांनी घर घेतलेलं असतं 30 लाखाचं,
लोन काढलेलं असतं 15 लाखाचं, 10 लाख रुपये वरतून भरलेले असतात. तो 10 लाख रुपयाचा फायदा हा बँकवाल्यांना होतो आणि गरिबाचं घर त्यांनी जमा करून घेतात. त्यामुळे त्याला सांगितलं, जे कानून कायद्याची भाषा असते त्याच्यामुळे त्याला समजवलं आणि ते तिथून निघाल. त्यांनी त्याला 2 महिन्याचा चान्स दिला. आता तो 2 महिन्यामध्ये 30,000 रुपये जमा करेल आणि बँकेला भरेल आणि त्याचं आज त्याचं घर वाचलेलं आहे. मित्रांनो, काही समजायचे का तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येतात, दवाखान्याचा कोणताही विषय असला की तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येतात. अहो तुम्ही आमच्याकडे सर्व ठिकाणी येतात, मग आम्हाला मतदान का नाही करत, हा आमचा तुमच्यावरची प्रश्न आहे. यावेळेस आम्हाला तुम्ही एक संधी द्या. या संधीचं सोनं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही एवढे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. ज्या टायमाला तुम्ही आमच्या हातात सत्ता द्याल त्या टायमाला आम्ही किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू याचं तुम्हाला समजेल. यासाठी आता नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मला बोलायचं 10-15 मिनिटं, बऱ्याच वक्तांना बोलायचं आहे. वक्ता थांबलेले आहेत. मला 15 मिनिटं मिळायला पाहिजे दादा. सर्वांना मिळेल, सर्वांना बोलण्याची संधी दिली आपण. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मलाच बोलायचे परत. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे दादा यांनी सर्वांना मार्गदर्शन करायचंय.